नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग परीघ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:53 ते 3:14 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:30 ते 9:51 आणि यमगंड काळ दुपारी 11:12 ते 12:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करेल, रवीबरोबर केंद्रयोग करेल. आजच्याच दिवशी बुध आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करा. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातला बुध आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडा धावपळीचा धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, परंतु त्यामध्ये अडथळे आल्यामुळे थोडंसं मन अस्वस्थ होऊ शकेल. त्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात अजिबात निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातला बुध आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातल्या योजनासुद्धा समोर येऊ शकतील. भाग्याचे साथ उत्तम लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण करार, खास करून आर्थिक संदर्भातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी, खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र कामाची तुमच्या कामाला दाद दिली जाईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडंसं असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ शकेल. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातला बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. त्यान्वये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भातले काही चांगले व्यवहार आजच्या दिवशी होऊ शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस खास करून तुमच्या करिअरच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातला बुध आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. मात्र काही चांगले महत्त्वपूर्ण अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये थोडंसं गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडी जसं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्ममध्ये करण्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातला बुध आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे गैरसमजाचे वातावरण तयार होतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमस्त गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातला बुध आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारच्या कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातला बुध आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारावरती थोडंसं लक्ष द्या. खर्च किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातलं वातावरण बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र स्वतःचे निर्णयावरती थोडंसं करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ विश्वासाने कुठलेही निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये गैरसमजाचे वातावरण तयार होईल. याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातला बुध आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. अशी कामं जी पूर्ण होत नाही की ज्यामध्ये अडथळे येतात आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. लाभातला बुध आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र योग करते. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींकरता काही खर्चसुद्धा करावे लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार फक्त आणि फक्त फायद्याकडे बघून करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातला बुध आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल उत्तम प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार याकडे लक्ष द्या. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.